महिलांना माता माऊल्यांना विनंती करेल की जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर पहिले बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष जर आपण पाहिला तर आपल्या वाट्याला तेवढा आला नाही, पण आपलं काम आहे आपल्या लेकराच्या वाट्याला थोडाफार संघर्ष आलाच पाहिजे. याचं कारण काय माहितीये का? आपल्या लेकराला प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा देणार, आणि एक गोष्ट आहे, कुठली तयारी करा, निवडणुकीची असो कुठली असो, समजा निवडणुकीला आमच्यासारखं गोरगरिबाचं उभं राहिलं आणि पडलं तर आपला बाप कुठं आमदार होता, आपला बाप कुठं खासदार होता? ताण घ्यायची गरज आहे का? नेत्याच्या घरातून नेत्याचं पोरगं उभं राहिलं, पडल्यावर टेन्शन असते. आपल्यासारख्याला काही धतुरा टेन्शन नसते. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर कन घाटका. आपल्याला काय टेन्शन आहे का नाही? समजा आपल्या गलीत मार खाल्ला, अपमान आहे. दुसऱ्या गलीत मार खाल्ला, कपडे झटकले, निघले बाहेर. एवढं मोठं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? पण त्याच्यासाठी पहिले काय माहितीये का? केवळ पुस्तकात वाचलेला संघर्ष माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रुजू शकत नाही. त्यासाठी पहिलं काम आहे की आपल्या मायबापानं पहिले चेक करायचं की आपल्या लेकराचा आदर्श कोण आहे. इथं बसलेले अनेक पोरं आहेत. मी भैयालाही सांगेल आवर्जून की बाबा धम्म परिषदेच्या माध्यमातून पहिले हे करा की आपल्या पोराच्या वागण्याचं आचरण बदललं पाहिजे. आणि आचरण बदलताना पहिले त्यांना कपडे कसे घालावेत. काही काही पोरं पाहिले आपल्या अरे जाणून बुजून आपल्या केसावरून, आपल्या कपड्यावरून आपल्या जातीचा सिंबॉल आपल्याला लागला न पाहिजे. कारण जेव्हा या देशातल्या दलिंदराला घालायला कपडे नव्हते का, तेव्हा आपला बाप सुटाबुटात राहत होता. ही ओळख आपल्या बापाची होती. मग आपलं काम काय आहे? आपण राहायला कसं पाहिजे? काही काही दलिंदर पाहिले मी इथं 3दा पॅन्ट फाडणार आणि ते डायलॉग आणणार, फॅशन आहे, तुझ्या तोंडावर झापडा पाहिजे, फॅशन आहे ती. अरे तुला फॅशनची स्पेलिंग येणार भाऊ? आपली रेंज आहे का? काही काही पाहिले मी अख्खं पीक गायब आहे, फक्त तण ठेवलंय. अख्खं पीक गायब केलंय, फक्त तण ठेवलंय. त्याला पुन्हा निळा, पिवळा, हिरवा, काळा झेंडा हाणालाय, बारीकसा कलर हाणालाय. आणि त्याला विचारलं काय? तर फॅशन आहे, स्टाईल आहे म्हणा. राज्यघटना कलम 21 नुसार बाबासाहेबांना तुम्हाला तुमच्या शैलीनुसार तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार दिलाय. पण तो अधिकार देत असताना तुमच्या त्या जगण्यामुळं इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. केस लय मोठे वाढव, माघ बढियापैकी है ना, काय बोलाव, पण रस्त्याने चालताना बाकीच्या लोकांना तुला पोरगी समजून ती हा मागे येऊ नये एवढी काळजी तू घ्यायला पाहिजे. आपण वागायला कसं पाहिजे? अनेक जण पाहिले अरे आपण राहायला का पाहिजे? कारण काही लोकांना जेव्हा परिस्थिती वाईट होती, ज्यांच्याकडे कपडे नाही दिसले, काही लोकांना स्वतःच्या अंगातले कपडे त्यागले. आणि काही लोकांनी काय ठरवलं की या लोकांच्या अंगात कपडे नाही, आपल्याला या लोकांच्या अंगावर कपडे घालायचे. म्हणून एक छान वाक्य होतं, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम ते होतं की आपलं पोरगं राहायला कसं पाहिजे. दुसरी गोष्ट, जगात सर्वात मोठा अन्याय होता पोरी हो तुमच्यावर. तुम्ही ज्या बी इथं मेकअप करून आल्यात का, जेवढ्या बी बाया इथं छान साड्या बेड्या नेसून आल्यात का, 1927ला 20 मार्चला बाबासाहेब महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला गेले होते. 20 मार्च 1927च्या अगोदर आपल्या बाईला आवर्जून लक्षात घ्या, घोट्यापर्यंत घोळ किंवा साडी नेसण्याचा अधिकार नव्हता. 20 मार्च 1927 पर्यंत आपल्या बाईला साडी किंवा घोळ हा घोट्यापर्यंत नेसण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा पाण्याचा सत्याग्रह करायचा आहे म्हणून आपला बाप पाण्यात उतरला, एक घोट पाणी पेलं. निसर्गदत्त निर्मित असणाऱ्या पाण्यावर आमचा हक्क आहे, तो कोणता मायकालाल हिरावून घेऊ शकणार नाही. आणि पाणी पेता पेता जेव्हा बाबासाहेबांना वरती पाहिलं तेव्हा हातात काठीधारी आपले लोक होते. आपल्या हातात काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आपल्या हातामध्ये ती काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आणि आपल्या बाईचं जे काही साडी लुगडा असेल ते गुडघ्यापर्यंत असायचं. तेव्हा आपल्या बापानं त्या ठिकाणून भीम गर्जना केली की महिलांनो, सुवर्णासारख्या ज्या बाया असतात, सवर्ण वर्गांच्या ज्या बाया असतात, तसे घोळ नेसा, स्वच्छ राहा, छान पद्धतीनं मेकअप करा, छान पद्धतीनं राहा. कारण तुम्ही पण ओळखू आल्या ना पाहिजे का? तर पहिले आडनावून लोक ओळखायचे, आडनावून लोक ओळखू येऊ नाही. म्हणून सर्वात मोठं काम कोण केलं? सयाजीराव गायकवाडांनी केलं. सयाजीराव गायकवाडांनी पहिलं काम केलं. त्यानंतर ती धुरा उचलली राजश्री शाहू महाराजांनी. राजश्री शाहू महाराजांनी डायरेक्ट आडनाव बदलून टाकले. कोणाचं आडनाव कोणाला? तरी आपले दलिंदर त्याच्यातही जात शोधायचलेत. एका जागी बसले, बाजूला बसले, त्याला ताण येत आहे. पहिला निळा गळ्यात रुमाल आहे, ओळखू येतं आपलंच आहे, गायभान आपलंच आहे. पण समजा अनावधानं ट्रेनमध्ये, बसमध्ये, कुठल्या बैठकीत बसले आणि ओळखू येईना. आता मुस्लिम धर्माचं ओळखू येईल परफेक्ट, आपलं ओळखू येईना. आपलं ओळखू येईना म्हणलं डायलॉग हाणते पहिले, तुमचं नाव. मग त्यांनी सांगितलं गायकवाड. आता हे कोणाला जाते? गायकवाड तर सर्वीकडेच आहे ना. मग हे त्याच्यापेक्षा पुढचं, बर तुमच्या मामाचं गाव. मग त्यांनी सांगितलं सातोना. बरं तिथं कदम. आता पुन्हा कोमात गेलो.
कदंबी कोणीकडे बी आहे. मग त्याच्यात मग तुमच्या मामाचं पोरीचं मागल्या वर्षी लग्न झालं ती कुठे दिली? हा, ती परतूरला दिली म्हणजे कांबळेला. हा, कांबळे हे ब्रँड आणाव. जय भीम. झाला इशे खलास. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक अलीकडे गाणं घातलं की नाही, जाती जाती तर वाटू नका रे, हे का नाही, कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जाती तर वाटू नका रे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांना एवढी मेहनत घेऊन आजही आपण जातीवर आलोतच. मग जातीवर येऊ द्यायचं नसेल तर पहिलं काम आहे, इथं बसलेल्या पोरींना सांगतो की पहिलं राजकीय, आपल्या समाजाचे लोक राजकारणात मोठे झाले पाहिजे म्हणून पहिलं काम केलं. दुसरं काम केलं तुमच्यासाठी. हिंदू कोडबिल म्हणजे काय होतं बरं पोरियो? हिंदू कोडबिल म्हणजे काय होतं? 10वी पास असणारे हातवर करा, कमी खाली हो. 10वी पास असणाऱ्या किती जणी आहेत? एकच पोरगी एवढ्या सातवण्यामध्ये 10वी पास. हो, 10वी पास म्हणजे 11वीलाच असतात ना ते. हा बरं, हा 10वी पास नाही, 11वी 12वी कोण कोण आहेत? एक. बर, पहिली पास किती जणी आहेत? बर जाऊ द्या बाबा, शाळेत झाले गेलेल्या किती जणी आहेत? आतापर्यंत शाळेत गेलत्या, ह्या पुढच्या शाळेत नाहीत का? तुमचा ताण काय आहे? हा, एवढ्या तुम्ही शाळेत गेल्या तर शाळेमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू कोडबिल म्हणजे काय. पोरियो, आता 14 एप्रिलला भीम जयंती येणार आहे. जगातले 197 राष्ट्र, जगामध्ये 194 राष्ट्र आहेत. 157 राष्ट्र जगामध्ये भीम जयंती साजरी करते. जगामध्ये काल पाहिलं असेल, इनो नावाच्या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. कालची गोष्ट आहे. इनो नावाची संघटना, जगामध्ये इनो नावाची एक मोठी संघटना आहे जिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली आहे. तर बाबासाहेबांनी पहिलं काम राजकारणाचं केलं, दुसरं काम महिलांचं केलं. ते महिलांचं काम कोणतं केलं? तर जुन्या काळात शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे लोक बाया बदलायचे. कळलं का? पहिला दुसरा उद्धार तुमचा कसा केला? म्हणजे एका माणसाला किती बायका करता येत होत्या. पहिल्या बायकोला विचारण्याचा अधिकार नव्हता की तू लग्न काहून केलं. आता मला सांगा, याच्यात आता धमक आहे का? समजा तू घरी आहे, याच्यात डायलॉग हाणायची ताकद आहे का? नुसतं फोनवर बोल बी म्हणाव, डेमोत मार आहे का नाही? तू नुसतं डोळे वटारून बी पाहिलं, हे कोमात आहे का नाही? कोमात आहे का? नुसती बायको म्हणू द्या, हो जेवण हो द्या, मला तुम्हाला बोलायचंय. आबा बाबा मेलं थाड, याला ताण येते, काहीतरी आपलं पकडले बापा. म्हणजे किती मोठं टेन्शन. अरे एवढा अधिकार कोणा? एकाच माणसानं, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे तुमचा कार्यक्रम आहे म्हणजे लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही ही, साधी गोष्ट नाहीये. अरे साधी गोष्ट आहे. आज समजा एखाद्या नवऱ्यानं, जुना काळ होता, स्त्री म्हणजे चूल आणि मोल, स्त्री म्हणजे बाहेर निघण्याचा अधिकार नाही, स्त्री म्हणजे घराच्या बाहेर नाही. नवऱ्यानं बेमोत मारलं, मार खायचा. जुन्या काळात आपली माय म्हणायची, बाई आपल्याला संसार काठापर्यंत न्यायचा आहे, म्हणायची का नाही? आता नवऱ्यानं 2-4 लातान बितान नुसतं डोळे वाटारून पाहू द्या, पोलीस स्टेशनला जाऊन सांगाव, माझ्या नवऱ्यानं माझा शारीरिक मानसिक छळ केला. 100 नंबर, 5 मिनिटात गाडी, वाय वाय वाय, माग बसून येतात, माग बसून, माग तारा असतात का? आणि पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर बेमोत हाणतात. आणि पोलीसवाले हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं लय काम आहे, ज्यानं खाल्लाय त्याला विचारा ना. म्हणजे ही जर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणली की माझ्या नवऱ्यानं मला शारीरिक मानसिक छळ केलाय, बेमोत मारे. अधिकार कोणा दिला? बाबासाहेब लय हुशार होते. ज्या घटकावर अन्याय झाला का, पहिले त्या घटकाचं कल्याण. आणि या जगात भारत निर्माण झाल्यापासून सर्वात मोठा अन्याय तुमच्यावर झालाय. पण सध्या तुमचे एवढे दिवस भारी आहेत, फक्त पळून जाऊ नका, लय नंबर 1 दिवस आहेत. आता तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेल्या आणि एका पोरानं माझ्याकडे 15 सेकंद टक लावून पाहिलं, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून याला मरस्तोर हाणतात. नुसतं पाहिल्यावर, हात लावणं तर लांबच रे. नुसतं पाहिलं, एखाद्या पोरानं पोरीकर डोळेला वटारून जरी पाहिलं तर बाबा यानं 15 सेकंदापेक्षा माझ्याकडे टक लावून पाहिलं म्हणून पोलीस स्टेशन मध्ये याला मरस्तोर मारतात. पण ताई महाप्रश्न आहे, तुला कसं काय कळतंय की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलंय? मग तू तिच्याकडे पाहू नको. मूळ कारण ते आहे. म्हणजे त्याच्यानंतर मेन गोष्ट काय बाबा, की बाबासाहेबांना पुढे एक अधिकार दिला. समजा बायकोनं सांगितलं पोलीस स्टेशनला की नवऱ्यानं मला मारलंय, पोलीस स्टेशनला येतात, नवऱ्याला बेमोत आणतात. पण समजा नवरा झोपेत आहे आणि तू हा काय केलं, त्याच्या डोक्यावर उशी ठेवली, त्याला दन दन भगुण्यानं हाणलं. आणि समजा नवरा पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणला माझ्या बायकोनं मला हाणले, पोलीसवाले डबल त्यालाच हाणतात. अधिकार, चाकू टरबूज पे गिरा और टरबूज चाकू पे भी गिरा, कटना तो टरबूज ही है. कार्यक्रम यायचाच आहे हो, विषयच नाही. कळलं? त्याच्यानंतर 498 लय भारी कंप्लेंट.
नवऱ्यानं मारलं, तू म्हणली नवऱ्यानं मारलं होतं, पहिले नवरा उचलतात. तू म्हणली सासून बी मारलं होतं, सासूल बी उचलतात. तू म्हणली ननंद बी दलिंदर होती, तिला बी उचलतात. तू म्हणली देर पण माझ्याकडे पाहत होता आबा, त्याला तर बेमोत आणतात. अधिकार कोणामुळं? बाबासाहेबांमुळे. एवढं केलं का? त्याच्यानंतर एवढं होऊन एखादा भाऊ एखादा बाप म्हणेल मी तिचं लग्न लावलं, चला मी मोकळा झालो. नाही, 14 एप्रिल तारीख आली, तू बहीण म्हणून भावाकडे गेली आणि तिथं कान कुजबुजणारी तुझी वहिनी आहे. घरातला दलिंदर प्राणी असतो, त्याचं नाव वहिनी असते. हा, आणि त्याच्यापेक्षा दलिंदर ननंद नावाचा प्राणी असतो. हा, हे बी लक्षात घ्या. ननंद हा, ती लग्न होईपर्यंत त्रासदायकच असती. तीच घरात कुठाने करते, माईल साठी माय अशीच येते, फोनवर बोलती है ना, तिचे काठच जाड व्हायला. तर ते ननंद नावाचा फॅक्टर घातक आहे. पण सांगायचं तात्पर्य, तू लग्न झालं 14 एप्रिलला, तू भावाकडे गेली आणि समजा भावानं तुला साडी चोळी केली नाही, बाबासाहेबांना पुढे एक पिन हल्ली पुन्हा हिंदू कोड बिल. काय केलं? वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल, वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल म्हणून इथं बसलेल्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या बाया आहेत, समजा आपल्या भावाकडे गेल्या आणि तिथं समजा वहिनी आपल्या भावाला साडी चोळी घेऊ देईना, तर आता उद्यापासून एक काम करायचं, जयंती जवळ आली आताच फोन लावायचा, मी आले, रेडी राहाय, 2 पोरं, मै साडी. आणि ते जर नाही म्हणला, बाकी कागद बिगद मी सांगतो, वकील बी मी सांगतो, बढियापैकी एका तहसील कार्यक्रम ठोकून द्यायचा. भावाकडे 3 एकर शेती आहे, 2 दिवसात 1.5 एकर ह्या नावाची काय साड्या घ्यायच्यात घे, जिंदाबाद बाबासाहेब. कोणा केलं हे? बाबासाहेबांना. बरं, आता एवढंच का? आता तुला नोकरी लागण्याचा अधिकार, राज्यघटना कलम 16. तुला या देशातली कुठली नोकरी करता येते? आज भारताचे राष्ट्रपती कोण आहे? आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आदिवासी समाजाची एक महिला शिक्षिका होते, राज्यपाल होते, देशाचे राष्ट्रपती होते. आणि इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. मग तुम्हाला पुढचा अधिकार दिला, शिका. मग शिका म्हणजे काय? तू केवळ कॉलेजला जाऊन 4-5 इंग्रजी वाक्य पाठ करायचे का? एखादी मैत्रीण भेटली, तिच्यासोबत नाक वाकडं करून इथ माय बेस्टी, मग त्या तोंडावर हाणायला पाहिजे का नाही? है ना, एका बेस्टी. त्याच्यात एखादी पोरगी सोबत भेटली, हिचे आणि तिचे विचार जुळले, तिच्याबद्दल स्टेटस ठेवायले, विथ माय सिसो. सिसो, हा, सिस सिस, विथ माय सिस. सिस काऊन? सिस्टरची स्पेलिंग येईना. बरं, त्याच्यात मोबाईलचे उपकार आहेत. सिस्टरची स्पेलिंग नाही बी आली ती SIS लिहिल्यावर बाकीचं खालून येते, हॅपी H लिहिल्यावर बाकीचं खालून येते, बर्थडे B लिहिल्यावर बाकीचं खालून येते, अॅनिव्हर्सरी AN लिहिल्यावर बाकीचं खालून येते. त्यामुळे तू 12वी शिकायली, कळलं का? म्हणजे फिजिक्सचे क्लास जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री करायची नाही. आवर्जून गोष्ट लक्षात घ्या. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे फिजिक्सच्या क्लासला जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होता कामा नये. तुमचा काळ लय छान आहे. काय करायली? जी करायली. काय करायला? नीट करायला. आमच्या काळात बाप बुटान हाणायचा, जे बी करायला ते नीट कर म्हणायचा. जी नीट नव्हतं आमच्या काळात, जे बी करायला ते नीट कर. तर ताई, तुला शिक्षणाची फार मोठी संधी आहे, ते तू शिकली पाहिजे. ते शिकताना पहिलं काम आहे, आपले पाय हे जमिनीला टच असले पाहिजे. 4-5 इंग्रजी वाक्य बोलल्यानं, शॉर्ट कपडे घातल्यानं, रील बनवल्यानं आपण तिस्मार खान होत नाही. कळलं का? ए भगुन्या तोंडाच्या, शांत बस. मोबाईल तुझाच आहे का? मोबाईल कोणाचा आहे? तू आहे का? कितीले तू? 8वीला मोबाईल कसं काय तुझ्याकडे? तुझ्या मास्तर आणायला पाहिजे. तुझ्याकडे मोबाईल कसं काय रे? थांब 23चा पाडा म्हण. 23चा पाडा म्हण. 23चा नाही, त्याला 13चा येत नाही, त्याला 23चा म्हणते ना. अरे, हे मायबापाचं पहिलं काम आहे. केवळ इथं बोलबच्चन महाराष्ट्र सुधारत नाही दादा. हे पहिलं काम. 8वीच्या पोराला मोबाईलचं काय काम आहे? 8वीच्या पोराला मोबाईलची गरज काय? बाबासाहेबांच्या हयातगिरीने आपण शिक्षित झालो पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ते यानं होतंय काय? पोराच्या हेअरस्टाईलहून कळतंय त्याचे फॉलोअर कोण आहेत, ते कोणाला फॉलो करायले. ज्यानं डुप्लिकेट चायना घातल्यात, ज्यानं केस मोठाले केलेत, कुरुळे होईन सराटा गरम करून कुरुळे केलेत. काही काहीचे केस कुरुळे होईन, सराटा गरम करून कुरुळे करायलेत. हो आहे का? आता ब्युटी पार्लर मध्ये एक ते यंत्र आले काळ, असं जुईंग झुपकून वळायचं. नंबर 1 आहे का नाही? जुना काळ होता, सराटा गरम केला, फिरविला, वढला की केस कुरुळे व्हायचे.
सांगायचं तात्पर्य एकच